नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजच्या मी जो लेख लिहिला आहे त्याचं नाव आहे गुरु आणि शिष्य. गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्तानेच मी हा लेख आज तुमच्यासमोर प्रस्तुत करते. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. खरंय, अगदी लहानपणापासून आपल्याला जन्म दिल्यापासून आपली आई हीच आपली पहिली गुरु असते. खरं म्हणजे ती काही हाताला धरून शिकवते असं नाही होत, पण तिच्या वागण्यातनं, तिच्या बोलण्यातनं, तिच्या प्रेमानं किंवा अगदी तिच्या रागवण्यातून सुद्धा ती आपल्याला प्रत्यक्ष नकळत धडे देत असते. आणि हेच आपण आपल्याही नकळत शिकत जातो. कदाचित ह्यालाच संस्कार म्हणत असावेत, नाही का? नंतर ना शालेय जीवन सुरू होतं. शालेय जीवनात जसं आपण एक एक इयत्ता पुढे जातो तसं तसं आपल्याला आपले शिक्षक म्हणजेच टीचर यांनी सांगितलेलं जे सगळं आहे ते अगदी ब्रह्मवाक्य वाटायला लागतं. इतकं की आपण आईने काही एखादं सांगितलं तर आपण आईला म्हणतो, आई असं नाही आहे, आमच्या टीचरनी असं सांगितलं आहे आणि मी तेच करणार आहे. त्यामुळे या शालेय जीवनात टीचर, शिक्षक यांचा आपल्यावर खूप इम्पॅक्ट होतो आणि कदाचित तो इम्पॅक्ट आयुष्यभर राहतो. आणि कदाचित जर शिक्षक चांगले शिकवणारे असतील तर त्या त्या विषयाचा आपल्याला अधिक अभ्यास करावासा वाटतो आपल्या पुढच्या शिक्षणासाठी. हळूहळू शिक्षण संपत येतं. आपण नोकरी व्यवसायाला लागतो, आपण एस्टॅब्लिश होतो. त्यानंतर मात्र खरंच आयुष्याची शाळा सुरू होते. आणि या आयुष्याच्या शाळेमध्ये रोजच्या रोज आपण अनुभव घेतला किंवा आठवलं तर कळतं की आपण काहीतरी कोणाकडून तरी शिकतोय किंवा आपल्याही नकळत आपण कुणाला तरी ते शिकवतोय. काय होतं ना, आपण अनेक जणांकडून शिकत असतो, अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत. मग ते आपले नातेवाईक असोत, आपले मित्रमैत्रिणी असोत, आपले मदतनीस असोत किंवा मी तर म्हणेन अगदी पशुपक्ष्यांपासून सगळ्यांपर्यंत आपण काही ना काही शिकत असतो. आणि हे शिकणं आपल्याला कधी उपयोगी पडतं हे आपल्यालाच कळत नाही. अर्थात आपण जेव्हा हे सगळं डोळसपणे अनुभवतो, मान्य करतो, तेव्हाच लक्षात येतं की आपण अगदी क्षुल्लक गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी शिकतोय, काहीतरी शिकून जातोय. आणि म्हणूनच एखाद वेळेला आपण गुरुची भूमिकाही निभावतो आणि शिष्य तर आपण आयुष्यभर असतोच असतो. आता संगीत, नृत्य, योग, चित्रकला अशासारखे जे कला असतात त्यामध्ये गुरु आणि त्याचं महत्त्व हे खरंच अनन्यसाधारण आहे. गुरुकडून प्रत्यक्ष समोरासमोर त्यांच्या मुखातून शिकणं हा एक विलक्षण अनुभव असतो. आणि जेव्हा योग्य गुरु मिळतो ना आपल्याला या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये, तेव्हा खरंच आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन प्रयत्न करायला लागतो आणि त्यामध्ये थोडंफार यशही मिळवू शकतो. मला तर वाटतं की आजच्या या तांत्रिक युगामध्ये आपण बघतो की यूट्यूब चॅनल्सवर किंवा अनेक सोशल मीडियावर सुद्धा अशा या कला शिकवणारे सुद्धा अनेक आहेत. ते चांगलेच शिकवतात, याबद्दल वादच नाही आहे. पण तरीसुद्धा माझं पर्सनल मत असं आहे
की ह्या सगळ्या कला आहे ना, या प्रत्यक्ष शिकण्यामध्ये जो एक आनंद असतो तो खरंच निराळा असतो. आणि हा जो आनंद आहे शिकवण्याचा आणि शिकवून घेण्याचा किंवा शिकण्याचा, तो दोघांनाही मिळत असतो, गुरुला आणि शिष्याला. ते समाधान खरंच वेगळं असतं. आता ज्यांना आध्यात्मिक गुरु आहेत, सद्गुरू, गुरु, त्यांच्यासाठी तर ते गुरु त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या सकारात्मक विचारातून जीवन जगण्यामध्ये जीवनाचे चढ उतार सामर्थ्यपणे सोसण्यामध्ये ते आपल्याला मदतच करत असतात. आणि म्हणून ज्यांना हे असे गुरु, सद्गुरू अध्यात्मातले लाभले आहेत, त्यांना याचा खूप छान अनुभव येतो. अर्थात ज्यांना आध्यात्मिक गुरु मिळत नाहीत किंवा गुरु केलेले नसतात, अशांसाठी आपलं जे आराध्य दैवत असतं त्यालाच गुरु मानून आपण त्याला समर्पित होऊन बरंच काही शिकू शकतो. तर असं हे गुरु शिष्य यांचं नातं या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला जे वाटलं ते मी सांगायचा प्रयत्न केला आहे. गुरुपौर्णिमेच्या, व्यासपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ओम चैतन्य गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. धन्यवाद. माझे विचार आवडले असतील तर लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद.